हे सपोज तुझं मेन आहे, मेनचं हे स्टॅक फ्रेम आहे एवढी. ही कशाची स्टॅक फ्रेम आहे? मेनची. थोडी मोठी करू आणखी. ही तुझी मेनची स्टॅक फ्रेम आहे. झाली, ही तुझी झाली मेनची स्टॅक फ्रेम. लेक कलर देऊ आपण. ही तुझी मेनची स्टॅक फ्रेम आहे. ओके, आता मेन मध्ये काय काय आहे? num1 आहे, num2 आहे. ओके, num1 आहे. num1 मध्ये नंतर आपण काय केलंय? num1 घेतलाय, num2 घेतलाय. num1 मध्ये आपण व्हॅल्यू घेतली 10 याच्यामध्ये गेली. num2 मध्ये व्हॅल्यू घेतली 20 याच्यामध्ये गेली. ओके, दोन एकच ह्या, हे दोन्ही त्याचंच नाव आहे त्याच आहे. थांबा, असं समजण्यासाठी तुम्हाला एक काम करू आपण याला. हा, हे दोन्ही एकच आहे आणि याचा ऍड्रेस आहे काहीतरी, म्हणजे याचा म्हणजेच याचा ना. हे दोन्ही, या 10 लाच नाव num1 आहे, 20 लाच नाव num2 आहे. ओके, मग आता यांचा ऍड्रेस पण आहे. num1 चा काहीतरी ऍड्रेस आहे, num2 चा काहीतरी ऍड्रेस. सपोज याचा ऍड्रेस आपण स्टार्ट करू 100 आहे आणि याचा ऍड्रेस आहे आपण 200 आहे. ओके, आता मी जर म्हणलं num1 मी जर num1 म्हणलं तर मला काय भेटणार आहे? 10 व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, मी जर num2 म्हणलं तर मला किती व्हॅल्यू भेटणार? 20 व्हॅल्यू भेटणार आहे. हा, बर. पण मी जर and num1 म्हणलं तर मला num1 चं लोकेशन भेटणार आहे, म्हणजे त्याचा ऍड्रेस भेटणार आहे. तो आता किती आहे? 100. आणि मी जर आता and num2 म्हणलं, and num2 म्हणलं तर मला भेटणार आहे 200. ओके, हा, एवढंच लक्षात आलं का? सांग, मग मी तुला पुढचं सांगतो काय करायचं आता. एवढं लक्षात आलं? हो. हा, आता बघ काय. आता त्याच्यानंतर काय होतंय? आपण एवढं केलं, आपण काय केलंय? फक्त num1 मध्ये 10 व्हॅल्यू घेतली, num2 मध्ये 10 व्हॅल्यू घेतली आणि इथं प्रिंट केलं num1 num2 ची व्हॅल्यू. आता आपण काय करतोय? स्वॅप फंक्शनला कॉल करतोय आणि त्याला ऍड्रेस पाठवतोय. काय पाठवतोय? ऍड्रेस. कोणाचा ऍड्रेस पाठवतोय? इंटिजर व्हॅल्यूचा. num1 पण इंटिजर आहे, num2 पण इंटिजर आहे, म्हणून इंटिजर व्हॅल्यूचा आपण असा ऍड्रेस त्याला पाठवतोय. ओके, मग इंटिजर व्हॅल्यूचा जर ऍड्रेस पाठवत असेल तर घेणारा इंटिजर पॉइंटर पाहिजे. इंटिजर व्हॅल्यूचा ऍड्रेस पाठवत असेल तर घेणारा इंटिजर पॉइंटर पाहिजे. ओके, मग इथं इंटिजर पॉइंटर आहे. आता बघा, आता काय झालं? ह्या फंक्शनला कॉल दिला की तुमची एक नवीन स्टॅक फ्रेम तयार झाली. आता ही स्टॅक फ्रेम कोणाची आहे? स्वॅप ह्या फंक्शनची. कोणत्या फंक्शनची? स्वॅप. मग त्याला एक करल देऊ आपण वेगळा त्याला. हा, हे तुमचं स्वॅप फंक्शन आहे. कोणतं आहे? स्वॅपचं फंक्शनची स्टॅक फ्रेम आहे. बघा आता नीट. ओके, आता स्वॅप फंक्शन मध्ये आलो. हे जे इथलचे जे व्हेरिएबल असतात ना याच्यामध्ये ब्रॅकेट मधले, हे पण लोकल व्हेरिएबल घ्यायचे. मग आता इथं आपण 2 व्हेरिएबल तुला दिसत आहेत कोणते, पण ते नॉर्मल व्हेरिएबल नाहीये, ते काय आहेत? पॉइंटर व्हेरिएबल आहेत. त्यांना म्हणायचं p num1, याला म्हणायचं स्टार p num2. ओके, हे 2 व्हेरिएबल घेतले. हा, यांच्यामध्ये आपण इथूनच त्यांना व्हॅल्यू पाठवली आहे. याच्यामध्ये p num1 ला आपण किती व्हॅल्यू पाठवली सांगा बरं? p num1 ला किती व्हॅल्यू पाठवली? 10. 10 नाही पाठवली. आपण num1 म्हणलं तर 10 जाते ना. and num1 म्हणलंय म्हणजे किती जाणार? हे बघ इथं बघ, and म्हणलंय, ऍड्रेस ऑफ num1 चा ऍड्रेस दे. ऍड्रेस पाठवलाय म्हणजे किती? 100. येस, मग इथं किती आली? ऍक्च्युली तो ऍड्रेस सुद्धा इथून इथं कॉपी झालाय, हे लक्षात ठेव. हा ऍड्रेस कॉल करणं म्हणजे काय? याच्यामध्ये जे काही लिहिलंय ते ऍक्च्युली इथं कॉपीच होतं. फक्त तुम्ही व्हॅल्यू कॉपी करताय की ऍड्रेस कॉपी करताय ते महत्वाचं. and आणि स्टारने, इथून आपण and म्हणलं की इथून ऍड्रेस जातो, स्टार म्हणलं की ती ऍड्रेस घेण्यासाठी पॉइंटर लागतो. तर मग आपण इथं काय पाठवलं? त्याला ऍड्रेस पाठवला. num1 चा ऍड्रेस किती होता? 100. इथं 100 आला. num2 चा ऍड्रेस किती होता? 200. इथं 200 आला. ओके, इथपर्यंत समजलंय का? हो सर. हा, आता इथं महत्वाचं आहे बघ. आता मी इथं num1 म्हणल्यावर मला काय भेटत होतं? 10. आणि num2 म्हणल्यानंतर मला काय भेटत होतं? 20. आता इथं बघ, मी जर नुसतं p num म्हणलं, p num1 म्हणलं तर मला काय भेटणार सांगा बरं? मी 100. जर p num1 हा, काय भेटेल? 100. येस, 100 भेटणार.
आणि पी नम 2 म्हणलं तर मला काय भेटणार 200. ओके, अच्छा असं मला भेटतंय. हा, आता मला ह्या 100 वरती जाऊन ती व्हॅल्यू घ्यायची, तर मला काय काढावं लागेल? याला पण काहीतरी ऍड्रेस आहे, याच्यामध्ये ऍड्रेस आहे, पॉइंटर हा पॉइंटर आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड्रेस आहे आणि याला पण काहीतरी ऍड्रेस आहे. सपोज याचा ऍड्रेस आहे 400, याचा ऍड्रेस आहे 500, हे पण लक्षात ठेवा. हा, आता मी काय करतोय, पी नम 1 म्हणल्यानंतर काय येईल ते तुम्हाला समजलं, पी नम 2 म्हणल्यानंतर काय येईल ते तुम्हाला समजलं. आता मी सांगा, आता मी जर म्हणलं अँड पी नम 1 म्हणलं तर मला काय येईल? अँड पी नम 2 म्हणलं तर काय येईल सांगा बरं. इथं किती येईल? 400. बरोबर, इथं 400 येणार, इथं 500 येणार. ओके, आता हे महत्वाचं आहे. आता मी काय म्हणतोय बघा, मी म्हणतोय स्टार पी नम 1 आता काय येईल, आणि स्टार पी नम 2 आता काय येईल हे सांग. हे कसं होतं माहितीये का तुम्हाला? पी नम 1 त्याने किती व्हॅल्यू येते? 100च येते. ओके, 100 अशी आली, स्टार इन ब्रॅकेट मध्ये 100 असं येणार. आणि याचं कसं येणार माहितीये का? स्टार इन ब्रॅकेट मध्ये 200 येणार असं येणार. याचा अर्थ काय झाला? अरे मी तुला जो दिलाय, इथं जी तुला संख्या देतोय ना, तो कोणाचा तरी ऍड्रेस आहे, त्या ऍड्रेस वरती जा आणि तिथलची व्हॅल्यू मला दे. मग आता 100 ह्या ऍड्रेस वरती जा, 100 ह्या ऍड्रेस वरती काय भेटणार आहे तुम्हाला? काय भेटणार आहे? हे 100 ऍड्रेस आहे ना, तिथं तुम्हाला काय भेटणार आहे? 10 ही व्हॅल्यू भेटणार आहे. हे समजतंय का? काय भेटणार आहे? 10. आणि स्टार नम 2 इथं काय भेटणार आहे सांगा बरं? स्टार नम 2 ला काय भेटणार? 20. येस, 20 भेटणार. बघा, इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? सर, स्टार पी नम 1 पण 100 आणि ज्याला स्टार नाही म्हणजे पी नम 1 पण 100 असं म्हणजे सेम कसं काय? स्टार आहे तो पण 100 आणि ज्याला स्टार नाही तो पण 100. पिंक कलरच्या बॉक्स मध्ये स्टार पी नम, पिंक कलरचा बॉक्स आहे ना खाली स्टॅक फ्रेम स्वॅपची, तर स्टार पी नम 1 पण 100 सांगितलंय ना, आणि त्याच्या साईडला ज्याला स्टार नाहीये पी नम 1 तो पण 100 कसं काय? नाही समजलं मला. इथं लाईन सांग बरं, कोणत्या लाईनचं म्हणते? 19 लाईन म्हणते का? हो, ते 400 आणि 500च्या साईडला नाही का स्टार पी नम 1, त्याच्या साईडला बॉक्स मध्ये 100 आहे ना, आणि त्याच्या साईडला त्या बॉक्सच्या बाहेर व्हाईट स्पेस मध्ये नुसतं पी नम 1 100 आणि पी नम 200 कसं काय म्हणजे? अरे थांब, हे हा पी नम 1 हा पॉइंटर आहे, त्यासाठी मी तुम्हाला इथं स्टार लिहिला. इथं लिहू नका असं, समजलं? हा, आता हा पी नम 1 आणि पी नम 2 आहे. ओके, हा पॉइंटर आहे, हे इंडिकेट करण्यासाठी मी जर स्टार लिहिलं, कारण की आपण इथं घेताना तसं घेतलं नाही बघ, इंटिजर पॉइंटर. ओके, हा, त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं का? ओके, हा, हे पी नम 1 त्याचा स्टार लावला की 10 येणार. पी नम 1 ला स्टार लावला की 10 येणार. ते पॉइंटर हे समजण्यासाठी मी घेतलं होतं, पण काही नाही, इथं पी ने समजते बघा, तो पॉइंटर आहे. पी नम 1 म्हणलं की 100 येणार, पी नम 2 म्हणलं की 200 येणार. ओके, आणि त्याला अँड केलं की त्याचा ऍड्रेस भेटणार, त्याला स्टार केलं की त्या ऍड्रेस वरची व्हॅल्यू भेटणार. इथपर्यंत समजलंय का आता सर्वांना? इथपर्यंत समजलंय का? हो. ओके, मग आता बघा, इथपर्यंत जर समजलं असेल ना, तर पुढचं सोपं आहे. मग आता एकदम, आता मी काय करतोय, आपल्या ह्या स्वॅप फंक्शन मध्ये फक्त 2च व्हेरिएबल नाही, 31 व्हेरिएबल पण आहे, तो लोकल आहे. म्हणजे हे तिन्ही पण लोकलच झाले, पण आणखीन एक व्हेरिएबल आहे num3, आणि तो पॉइंटर नाहीये, नॉर्मल व्हेरिएबल आहे. ओके, तो बघा आता कसा आहे num3. ओके, त्याच्यामध्ये आता काहीच व्हॅल्यू नाहीये. नंतर मी num3 ला म्हणतोय स्टार पी नम 1, num3 ला मी काय म्हणतोय स्टार पी नम 1.
म्हणजे याचा अर्थ काय झाला, स्टार आणि ब्रॅकेट मध्ये num1 चा ऍड्रेस किती आपण काय घेतला इथं, num1 म्हणजेच काय 100, स्टार 100 म्हणजेच काय 100 वरती जाण तिथलची व्हॅल्यू जी काही असेल ती इथं मला दे इथं. मग ते 100 ला किती व्हॅल्यू आहे आता आपली 10, मग 10 व्हॅल्यू इथं आली, 10 व्हॅल्यू काय आली इथं आली, इथं 10 व्हॅल्यू आली. ती कशाला गेली बघा, म्हणजे थांबा तुम्हाला सांगतो हे बघा. म्हणजे याचं थोडक्यात कसं झालं, num3 इज इक्वल टू स्टार ब्रॅकेट मध्ये 100. ओके, म्हणजेच कसं झालं, num3 इज इक्वल टू 100 च्या ऍड्रेस वरती जाण ती व्हॅल्यू दे, म्हणजेच किती 10. म्हणजे num3 मध्ये आता किती व्हॅल्यू आली 10. इथपर्यंत समजलंय. num3 मध्ये 10 व्हॅल्यू कशी आली हे समजलं. हो. ओके, आता इकडं राईट साइडला वापरलं की त्याची आपण व्हॅल्यू घेतो, लेफ्ट साइडला वापरलं की त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकतो. ओके, हा. मग आता इथं p num1, आता आपण काय म्हणतो तर इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर p num1 ला काय केलंय आता पुन्हा, p num1 ला मी काय म्हणतोय बघा आता, स्टार p num1 इज इक्वल टू काय म्हणलंय मी, स्टार ऑफ p num2. मी इकडचं पण सांगतो तुम्हाला आणि इकडचं पण सांगतो. आता हे बघा, समजा मी इथं स्टार लावला नाही आणि मी जर नुसतंच म्हणलं बघा, आता हे एक एंटर मारतो आणि आधी हे सांगतो तुम्हाला, मी फक्त नुसतंच म्हणलं p num1 आणि इज इक्वल टू मी काय म्हणलं, स्टार p num1 इक्वल टू स्टार p num2 म्हणला, असं मी म्हणलं. तर याचं एक्झिक्युशन कसं होईल सांगा बरं तुम्ही आता. p num1 इज इक्वल टू स्टार आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार, किती येणार, 200 बरोबर. हा, नाही ब्रॅकेट मध्ये 200 येणार ना, ऍड्रेस घेतला ना, p num2 म्हणजेच ऍड्रेस, स्टार आणखीन आपल्याला तो घ्यायचा आहे. हा, आता त्या ऍड्रेस वरची व्हॅल्यू मला काढून दे. मग p num1 इज इक्वल टू मला तो काय म्हणतोय, मला त्या ऍड्रेस वरची व्हॅल्यू दे. म्हणजे 200 ह्या ऍड्रेस वर किती आहे आता, 200 ह्या ऍड्रेस वरती आता किती आहे 20 व्हॅल्यू इथं आली का, येस आली. पण आता असं जर लिहिलं मी, जर इथं स्टार लावला नाही तर ही व्हॅल्यू कुठे जाणार आहे, 20 व्हॅल्यू कुठे जाणार आहे, 20 व्हॅल्यू ह्या बॉक्स मध्ये येणार आहे बघा. तर आपल्याला तसं नकोय, ते ऍड्रेसला जा आणि तिथं ती व्हॅल्यू टाक. ते सांगण्यासाठी तुम्हाला इथं स्टार लावावा लागतो. त्या ऍड्रेसला जा आणि तिथं व्हॅल्यू टाक, इथं टाकू नको. त्या ऍड्रेस म्हणजे पिनम ह्या 400 ऍड्रेस वरती टाकू नको. तर हे हा एक मी तुला दिलेला ऍड्रेस आहे, त्या ऍड्रेस वरती जा, ते सांगण्यासाठी स्टार आणि तिथं व्हॅल्यू टाक. मग आता म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपण जर इथं हे जर लावलं नाही तर याच्या जागेवर किती येणार आहे, इथं किती येणार आहे, p num1 च्या जागेवर येणार आहे 20. तर आपल्याला तसं नकोय, आपल्याला काय पाहिजे, इथं 100 आहे ना, त्या 100 इथं चेंज झाला पाहिजे. त्यासाठी आपण काय म्हणतो, स्टार p num1 इक्वल टू स्टार p num2. म्हणजे आता ते बघा कसं होतं ते सांगतो तुम्हाला. हे समजलंय का, स्टार p num1 का वापरायचं एवढं समजलंय का, फक्त p num न वापरता स्टार p num1 का वापरला एवढं समजलं का, फक्त स्टार p num1 का लिहिला नसेल तर विचारा, हे फार महत्वाचं आहे. सर्वांना समजलं की बघा. मी आता हे एकदा पुन्हा सांगतो, आपण याचं एक्झिक्युशनच घेऊ, दोन्ही साईडचं एक्झिक्युशन घेऊ. ओके, आता हे बघा, याचा अर्थ कसा झाला, स्टार p num1 इज इक्वल टू स्टार p. आता तुम्ही सांगा मला, बघू तुम्हाला किती हे समजलंय. तुमचं क्लिअर होणं महत्वाचं आहे. आता बघा, आता ही साईड सांगा मला फक्त, आपण इकडची साईड नंतर बघू. num1 इज इक्वल टू इथं काय येईल आता, स्टार आणि ब्रॅकेट मध्ये किती येईल, स्टार आणि ब्रॅकेट मध्ये किती येईल, बरोबर 200 आलं. ओके, आता स्टार 200 ह्या ऍड्रेस वरती जा हे सांगण्यासाठी आपण स्टार लिहितो आणि तिथलची व्हॅल्यू मला दे. म्हणजे आता हे कसं होईल, p num1 इज इक्वल टू किती येईल इथं आता, किती एक्झिक्युशन काय येईल, 20.
येस 20 आणि ते कुठं गेलं स्टार पी नम1. आता आता आपण हे समजलं तुम्हाला. आता राईट साइड समजले. आता लेफ्ट साइडचं बघू. हा नुसतं पी नम1 म्हणलं तर किती येणार आहे? नुसतं पी नम1 म्हणलं तर किती येतं? 100 ना. 100 आला हा तो ब्रॅकेट मध्ये. हा मी काय म्हणतोय 100 वर हा जो स्टार 100 आहे 100च्या तिथे जा आणि तिथे ही व्हॅल्यू टाक. ओके. राईट साइडला वापरलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटते आणि लेफ्ट साइडला वापरलं तर त्याच्यामध्ये असाइन होते. आपण असं हे करतोच ना. हे बघा इंटिजर मी असं num1 इक्वल टू 10 घेतलं. इंटिजर num2 इक्वल टू 20 घेतलं. आता मला 10 मध्ये 20 num1 मध्ये 20 टाकायचे. मी काय म्हणणार एक तर num1 इक्वल टू 20 डायरेक्ट असं म्हणणार किंवा num1 इज इक्वल टू काय म्हणणार num2 मध्ये पण 20 आहे. हा मी जेव्हा इकडच्या साईडला सेमच गोष्ट आहे. हे बघा इथं काय होतं तो व्हॅल्यू देतो आणि इथं काय होतो आता ही व्हॅल्यू याच्यामध्ये असाइन होते. सेम तेच करतो. इकडच्या साईडला ती व्हॅल्यू तिथलची फेच करून देतो आणि इकडच्या साईडला त्या व्हॅल्यू मध्ये असाइन होतो. ओके. हाच रूल आहे बघा इथं पण. हा मग आता इथं कसं झालं स्टार 100 ला जा. जो काही तिथं ऍड्रेस आहे तिथं जा. मग तिथं तू स्टार 100 ला आता इथं काय घ्यायचं त्याचा ऍड्रेस आणि त्याची व्हॅल्यू नाही घ्यायची तर त्याचं नाव घ्यायचं. स्टार 100 ला आता कोण आहे? स्टार 100 ला आता कोण आहे ते बघू. आता स्टार 100 ला आता कोण इथं स्टार 100 ला num1 आहे. मग इथं कोण आहे num1 च्या जागेवर काय येणार आहे आता तुमचं 20. हे बघा स्टार 100 ला कोण आहे आता तुमचा num1 आहे. num1 आणि त्याच्या जागेवर आपण काय टाकणार आहे 20. स्टार num1 मध्ये 20 टाकणार आहे तिथालच्या म्हणजे इथालच्या स्टार num1 मध्ये. आता इथं काय येईल 20. ओके. आणि त्याच्यानंतर मग आपण काय म्हणतो स्टार num2 म्हणजेच कोण त्या ऍड्रेस वरचा. त्याच्या जागेवर आपण काय टाकतोय स्टार num3 मध्ये आता किती व्हॅल्यू आहे 10. मग ती num2 च्या जागेवर इथं 10 जाणार. हे समजलं का? हे पण एक्झिक्युशन दाखवू का तुम्हाला? हे बघा स्टार पी num2 आपला मॅट्रिक्सचा उद्या झाला तर चालेल काही अडचण नाही. हे व्यवस्थित समजून घ्या. स्टार पी num2 इक्वल टू num3 याचं एक्झिक्युशन कसं झालं स्टार पी नम आधी आपण इकडचं घेऊ स्टार पी num2 इज इक्वल टू num3 मध्ये डायरेक्टच व्हॅल्यू आपण काढून घेतलेली आहे 10 ती 10 ची 10 डायरेक्ट अशीच आली. ओके. हा मग आता इकडची साईड बघू. आता स्टार पी num2 म्हणजेच किती 200 स्टार 200 आणि स्टार 200 वर आता कोण आहे स्टार 200 वर आता num2 आहे. बघा स्टार 200 वर आता कोण आहे num2. ओके. मग num2 मध्ये काय आली 10 आली. num1 मध्ये 20 आली. num2 मध्ये 10 आली. कोणत्या इथालच्या. आणि नंतर हे फंक्शन संपलं. हे फंक्शन संपलं की ही स्टॅक फ्रेम इथलचं num3 पण गेला num1 पण गेला. याच्यामध्ये जे ऍड्रेस होता तो पण गेला. याच्यामध्ये जो ऍड्रेस होता तो पण गेला. num3 मध्ये जी 10 व्हॅल्यू होती ती पण गेली. पण ती ऑलरेडी आपण इकडं स्वॅप अप करून घेतलंय. आता त्याची आपल्याला काही गरज नाही म्हणून हे सगळं डिलीट झालं. तुमची स्टॅक फ्रेमच निघून गेली. डिलीट झालं. राहिलं काय फक्त मेनची स्टॅक फ्रेम. मग मेनची स्टॅक फ्रेम निघून जाण्याच्या आधी आपण तुमचा मेन निघून जाणं म्हणजे तुमचा प्रोग्रामच संपणं. एवढं लक्षात ठेवा. मेन संपणं मेन फंक्शन संपणं म्हणजे तुमचा प्रोग्राम संपणं. प्रोग्रामचं काम संपलं. जोपर्यंत मेन आहे तोपर्यंत तुमचा प्रोग्राम आहे. समजतंय. हा मग आता इथं काय झालं मला आता प्रोग्राम संपवायचा आहे. त्याच्या आधी मग मी स्वॅपिंगचे हे दोन्ही व्हेरिएबल प्रिंट करून घेतो. स्वॅपिंगचं प्रिंट झालं आणि त्यानंतर मी रिटर्न 0 म्हणतो. ओके. याच्यामध्ये मला अपडेटेड व्हॅल्यू भेटली आणि नंतर मग मी रिटर्न झालो. नंतर हे पण निघून गेलं. हे पण निघून गेलं. ओके. समजलं की कोणाला डाऊट आहे पुन्हा एकदा विचारा. महत्वाचं आहे. स्वॅपिंगचं होतं ते काढून टाकू. आता मी काय करतो
आता बघा मी काय करतोय, एक नमून मी घेतला, मला एक फंक्शन असं लिहायचंय वाईड इंटिजर. आता बघा स्क्वेअर म्हणून घेतलं, त्याचे इंटिजर म्हणून मी घेणार आणि त्याचा स्क्वेअर मी तुम्हाला देणार. स्क्वेअरच यायचं. आता युजरला विचारा एखादा स्क्वेअर कितीचा स्क्वेअर पाहिजे हे आपण युजर कडून घेऊ. प्रिंटेड scanf ऑफ नंबर मध्ये ती व्हॅल्यू घेतली. ओके. आता इथं आपण एक रिझल्ट साठी एखादा व्हेरिएबल घेऊ शकतो किंवा त्याच व्हेरिएबल मध्ये तुम्ही चेंज करू शकता, पण आपण एक घेऊ नये नवीन इंटिजर रिझल्ट. ओके. स्क्वेअर रूट स्क्वेअर कसा काढतात सांगा बरं. त्याच्यानंतर मी पहिल्यांदा इथं लोकर घेतो, हे फंक्शन काढून टाकतो. समजा ते फंक्शनच नाहीये, इथंच मला घ्यायचंय, तर कसं करणार मी सांगा बरं. रिझल्ट इक्वल टू काय म्हणू मी, स्क्वेअर कसा काढायचा. इथं काय येईल सांगा सर्वांनी सांगा. कॅल्क्युलेट स्क्वेअर म्हणा. याच्यामध्ये सांग डायरेक्ट. बरोबर आहे ना. आता तुम्ही काय करणार, नम1 मध्येच घेणार, नम1 इंटू नमून त्याच्यामधूनच हे केलं की झालं. नंतर प्रिंटफ म्हणा आणि त्याचं रिझल्ट प्रिंट करा. पण आता मला काय करायचंय बघा, हे सोपं आहे. आता आपल्याला याच्या पुढे लिहायचंय रिझल्ट इक्वल टू %d आणि नंतर तुम्ही इथं सिंपल असा रिझल्ट इथं प्रिंट केला. ओके. आणि नंतर आता युजर कडून काही पण आपण काय करणार आहे, असं याच्यामध्ये नाही लिहिणार, आपल्याला फंक्शन मध्ये लिहायचंय. तर आता बघू, आता चेंज करूया. आता मला काय करायचंय बघा. आता मला आहे ना, इथं काय झालं ते बघा आधी, मग नंतर मी तुम्हाला दुसरं सांगतो. इथं काय झालं ते बघा. आपण आता हळू एकदम हे करू, एक ने पुढे जाऊ. बघा तिथं काय झालं ते व्यवस्थित लक्षात ठेवा. मी काय केलंय, माझी मेनची स्टॅक फ्रेम मारली. ही स्टॅक फ्रेम तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजे, बाकी काही नाही. ते एकदा समजली ना की भारी होईल, तुम्हाला पण जरा चांगलं वाटेल की अरे वा. नम1 घेतलाय आणि रिझल्ट घेतलाय. ओके. रिझल्ट घेतला, नम1 ची व्हॅल्यू मी युजर कडून घेतली 10. रिझल्ट मला आता कॅल्क्युलेट करायचा आहे. मग मी काय म्हणतो, रिझल्ट इक्वल टू नम1 इंटू नम1 इंटू
num1 म्हणजेच काय झालं इथं 10 into 10 म्हणजेच काय झालं 100 आपल्याला इथं आलं. ओके 100 व्हॅल्यू इथं आली आणि ती तुम्ही प्रिंट केली. एकदम सिंपल होतं. नंतर तुमचं रिटर्न 0 करा, ही स्टॅक फ्रेम काय झाली निघून गेली. ओके आता मी तुम्हाला म्हणतो मी num1 साठी एक व्हॅल्यू घेतली होती, रिझल्ट साठी एक व्हॅल्यू घेतली होती. आधी तुम्हाला माहिती आहे इथं बघा याचं एक्झिक्युशन कसं होतं हे व्यवस्थित समजून घ्या. रिझल्ट इक्वल टू num1 आणि num2 यांचे व्हॅल्यू आधी येणार आहेत. म्हणजे 10 into 10 त्या व्हॅल्यू आधी येणार आहेत. त्यांचं कॅल्क्युलेशन होऊन म्हणजे कसं रिझल्ट इज इक्वल टू 10 into 10 100 हे होऊन त्याच्यानंतर हे 100 व्हॅल्यू रिझल्ट मध्ये जाणार आहे. इथपर्यंत समजलं? हा आता मला एक सांगा मला आता सेकंड व्हेरिएबल युजच नाही करायचं, वापरायचंच नाही, तर मला माझ्या प्रोग्राम मध्ये काय चेंज करावं लागेल? मला हा व्हेरिएबल वापरायचा नाही, मला काय चेंज करावं लागेल सांगा बरं. सिंगल व्हेरिएबल घेऊन मला करायचं काय करावं लागेल? प्रिंटफ मध्ये रिझल्टच्या जागी num1 into num1. येस रिझल्टच्या जागी num1 ओके तसं सांगितलं तर ते पण चालेल. आणखीन एक हे बघा मी num1 मध्येच तू सांगितलं ते पण बरोबर आहे, पण मला हे एक्सपेक्टेड होतं की इथं num1 मध्ये यांचं कॅल्क्युलेशन आधी करून घे आणि ती व्हॅल्यू पुन्हा num1 मध्येच टाक. समजतंय? आधी इकडच्या साईडचं एक्झिक्युशन होणार आहे ना, मग 10 into 10 यांचा 100 कर आणि ते num1 मध्येच टाक. सेम व्हॅल्यू बरोबर मल्टिप्लिकेशन कर आणि सेम मध्ये टाक. मग इथं काय येणार num1. बघा आता आउटपुट मध्ये काही चेंज झाला का बघा. हे असं का झालं रे? काहीच चेंज नाही झालं. असं का झालं? कारण की तुमचं राईट साइड आधी एक्झिक्यूट होते हे लक्षात ठेवा. आधी एक्झिक्युशन तुमचं राईट साइडचं होतं आणि त्याच्यानंतर इकडचं होतं. ओके हा हे असं आहे. आता मला काय करायचं एक फंक्शन लिहायचंय. एक फंक्शन लिहायचंय. मी आता एक फंक्शन लिहितो स्क्वेअर नावाचं. मी त्याचं रिटर्न टाईप इंटिजर ठेवतोय. इंटिजर स्क्वेअर नावाचं फंक्शन लिहिलं. त्याला नाही इंटिजर एक पॅरामीटर म्हणून देतो. इंटिजर नावाचं दिलं. ओके आता मला इथं हे काम मी जे इथं करत होतो ते मी आता त्या फंक्शन कडून करून घेणार. ओके आणि त्याला मी काय टाकणार आहे num1 पाठवणार. num1 पाठवला ओके आणि त्याच्यानंतर हे झालं. हा आता मला काय करावं लागेल? ते फंक्शन काहीतरी रिटर्न करतंय बघा. काय रिटर्न करतंय? इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतंय. कोण? स्क्वेअर हे नावाचं फंक्शन. आणि त्याच्या आतमध्ये मी काय करतोय बघा इंटिजर त्याला काहीतरी व्हॅल्यू देतो x म्हणतो. नंतर रिटर्न डायरेक्ट रिटर्न म्हणतो. काही नवीन काही करायची गरज नाही. x into x म्हणतो. ओके हे डायरेक्ट x into x करेन आणि रिटर्न होईल. समजतंय? एवढी एकच लाईन याच्यामध्ये. हा आता हे इथं किती आता इथून आपण आलो. आता एक हे बघा आता काय झालं ते सांगा बघा. आता हे नाही येणार. याला थोडस कमेंट करतो. बरं नाही याला कमेंट नाही करत तसंच ठेवतो. कंपाईल केलं रिंग केलं 10 म्हणलं 10ला 10 आलं. काय झालं बघा आता इथून मी या फंक्शनला कॉल केला बघा. आता नीट बघा इथं समजून घ्या. पहिल्यांदा आता तुमचं मेनची स्टॅक फ्रेम आली. त्याच्यामध्ये काय केलंय तुम्ही इंटिजर num1 घेतला. num1 मध्ये 10 व्हॅल्यू घेतली. ती 10 व्हॅल्यू तुम्ही स्क्वेअर रूटला पाठवली. स्क्वेअर रूटचं नवीन हे तयार झालं. स्टॅक फ्रेम तयार झाली. स्क्वेअर रूटची नवीन स्टॅक फ्रेम तयार झाली. त्याच्यामध्ये तुम्ही इंटिजर x घेतला आणि ही 10 व्हॅल्यू तुम्ही त्याला पास केली 10. त्याने तुम्हाला रिटर्न काय केलं 10 into 10 100 त्याने तुम्हाला रिटर्न केलं आणि ते 100 आता इथून रिटर्न झाल्यानंतर जिथून त्याला कॉल झाला होता तिथं जाऊन बसणार. म्हणजे याच्या जागेवर हा 100 जाऊन बसणार. पण तो 100 आपण कशामध्ये घेतलाच नाहीये. कशामध्येच घेतला नाही म्हणून तो ह्या लाईन नंतर निघून पण गेला. ओके इथं आला आणि निघून गेला. तर तुम्हाला तो जर कॅप्चर करून घ्यायचा असेल तर तुम्हाला पुन्हा काय लागेल इंटिजर रिझल्ट
इंटिजर रिझल्ट हे व्हेरिएबल लागेल. आणि नंतर मग तुम्ही कसं म्हणता ना आता तुम्ही कसं म्हणता याला स्क्वेअरला कॉल दिला ना तुम्ही रिझल्ट म्हणा रिझल्ट इक्वल टू स्क्वेअर रूट आणि नम1 त्याला पास करा. पाठवला ओके. आणि आता इथं रिझल्ट प्रिंट करा. हे समजलंय का? हे समजलं बघा. आता इथं काय होणार इथं ती 100 व्हॅल्यू येणार ती तुम्ही कॅप्चर केली रिझल्ट मध्ये आणि रिझल्ट प्रिंट केला. ओके राहिलं काय किती लाईन नंबर बनताय 8 सेमीकोलन राहिलं रिझल्ट नंतर. अरे हा रिझल्ट नंतर राहिले बरोबर. ओके झालं. नंतर तुम्ही त्याला रन केलं 10 व्हॅल्यू पाठवली त्याने 100 करून दिली. ओके आता मला काय करायचं माहितीये का आता मला हा व्हेरिएबलच घ्यायचा नाही. आता हा व्हेरिएबल मी काढून टाकला. इथपर्यंत हे समजलं ना हे तुम्हाला देतो. आणि इथं जी कॉन्स्टंट व्हॅल्यू मी रिटर्न करतोय ती डायरेक्ट इथं कॅप्चर करतोय आणि ती याच्यामध्ये जातीये. आता मला काय करायचंय बघा आता हे महत्वाचं. आता मला रिटर्न पण नाही करायचं. माझा काय करण एक व्हेरिएबल आहे ना याला काय म्हणायचं माहितीये का आता तुम्ही माग बघितलंय कॉल बाय ऍड्रेस बघितलं कॉल बाय व्हॅल्यू बघितलं म्हणजे आता मी काय म्हणणार माहितीये का मी असा पॅरामीटर आहे माझा असा तो काहीतरी इन करून येईन काहीतरी घेऊन येईन आणि काहीतरी आउट करीन. इन आउट पॅरामीटर म्हणायचं त्याला. काय म्हणायचं इन आउट पॅरामीटर. तो कसा करायचा बघा काहीतरी घेऊन तर येणारच आहे आणि पुन्हा काहीतरी हे रिटर्न पण करणार आहे. ओके ते कसं करायचं बघा आता. आता मी काय म्हणतो मी ह्या फंक्शनला मी ऍड्रेस पाठवतो. काय पाठवलं आता मला हे असं नाही करून चालणार कारण की का आता इथं बघू इंटिजर आता मी एक रिझल्ट घेणार आहे. ओके आणि आता मी काय म्हणतोय नाही रिझल्ट घ्यायची पण गरज नाही काही गरज नाही. हा मी आता इथं डायरेक्ट याला नम1च प्रिंट करतो बघा. आता मी काय करतो या स्क्वेअर फंक्शनला कॉल करतो. आता मी याला व्हाईड म्हणतो. व्हाईड म्हणजे काहीच रिटर्न करत नाही. व्हाईड म्हणजे नथिंग. व्हाईड ओके व्हाईड म्हणजे काहीच रिटर्न करत नाही. ओके हा तर आता मी काय करतोय बघा या स्क्वेअरला मी कॉल करतो. स्क्वेअरला कॉल केला आणि त्याला मी ऍड्रेस पाठवतो नम1चा ऍड्रेस मी त्याला पाठवला. मग आता मी इंटिजरचा ऍड्रेस पाठवला तर मला घेणारा कोण पाहिजे सांगा तुम्हीच आता. इंटिजरचा ऍड्रेस पाठवला तर घेणारा कोण पाहिजे इंटिजर पॉइंटर कोण पाहिजे इंटिजर पॉइंटर. मग तो कसा लिहायचा स्टार लावायचा फक्त स्टार एक्स म्हणा. आपला एक्स होता ना आधी तर स्टार एक्स म्हणा फक्त त्याला. तर पी एक्स असं म्हणा पॉइंटर आहे म्हणून ते समजण्यासाठी पी एक्स असं म्हणा. ओके ते नाव तुम्ही तुमचे नाव दिले तर चालतील. ते फक्त समजण्यासाठी आपण असे थोडेसे मिनिंगफुल नाव देतो. ओके आता मला काय करायचंय बघा. आता मी इथं काही हे करतो पहिल्यांदा मी तुमच्याकडून हे करून घेतो. पहिल्यांदा आपल्याला प्रिंटफचे स्टेटमेंट याच्यामध्ये लिहायचे नाहीयेत फक्त तुमच्यासाठी मी लिहितोय. ओके आता बघा स्लॅश एन मी जर आता म्हणलं पी एक्स इज इक्वल टू %d आता इंटिजर मध्ये टाइप कास्ट करतोय त्याला फक्त इंटिजर आणि त्याला काय म्हणतोय मी पी एक्स. मी जर नुसतं पी एक्स म्हणलं तर आता काय येईल सांगा बरं. पी एक्स म्हणलं आता इथं तर काय येईल सांगा सर्वांनी. आता पी एक्स म्हणलं तर काय येईल नाही समजत ऍड्रेस बरोबर नम1चा ऍड्रेस येणार आहे. आता तो ऍड्रेस आणि हा ऍड्रेस सेम आहे का नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल आपण इथं एक प्रिंटफ टाकू बघा. आता मी इथं एक प्रिंटफ टाकतो
इथं म्हणतो num1 इक्वल टू, याला पण इथे इंटिजर मध्ये टाइपकास्ट करू फक्त अँड num1 म्हणू. बघा हा ऍड्रेस आणि हा ऍड्रेस, बघा ऍड्रेस कॉपी होतोय हे समजण्यासाठी. बघा आता मी हे प्रिंट करतोय, आता बघा दोन्हींचं आउटपुट सेम येतं का भाऊ? इंटिजर नाही, आता तुमचा इंटिजर पॉइंटर आहे ना, तर तिथं स्टार करा फक्त. 22 नंबरला काय राहिलंय? 20, 21, 22. ओके हा प्रिंट फाईल स्टार झाला, कॉमा राहिला. ओके, तर 22 नंबरला काय राहतंय? एक्स कॅपिटल केलाय, त्याला स्मॉलच ठेवतो, याला इथे एक्स स्मॉल करतो. झालं. आता बघा 10 व्हॅल्यू देतो मी, काय देतो? पहिल्यांदा स्कॅनिप टाकले ना, बघा 60 आली का व्हॅल्यू दोन्हीची सेम? समजलं? म्हणजे याच्यामध्ये जी व्हॅल्यू येते ती num1 चा ऍड्रेसच येतो, हे तुम्हाला समजलं आता. आणि याचा स्वतःचा एक काहीतरी ऍड्रेस आहे, ते तुम्हाला तुम्हाला दाखवायचं असेल तर कसं दाखवणार? printf म्हणायचं, याला अँड म्हणायचं, याचा ऍड्रेस आता प्रिंट होईल. अँड म्हणू फक्त, रिझल्ट प्रिंट हे करायची काही गरज नाही. हे बघा px and num1 सेम आहे, and px जो आपण and px तिथं केलाय त्याचा ऍड्रेस किती आलाय बघा, वेगळा आला. समजलं? म्हणजे काय, याने तुम्हाला काय समजतंय बघा, हे बघा हे num1 ला काहीतरी ऍड्रेस आहे, सपोज 100, तोच आपण इथे स्टार px मध्ये टाकलाय, px मध्ये तोच ऍड्रेस आपण इथं टाकलाय 100, पण ह्या px ला याला काहीतरी ऍड्रेस आहे ना, तो सपोज 200 आहे. मग आता याचा ऍड्रेस 100 आला, याचा ऍड्रेस याची व्हॅल्यू 100 आली px ची, याला इथं स्टार नाही लावत तुम्ही, स्टार म्हणले की तुम्ही म्हणता ते 10 कमून नाही आले इथं. ओके हा, हे समजलं. आता तुम्ही सांगा मला, मी आता इथं काहीतरी करतो, मला सांगायचं आन्सर काय येईल सर्वांनी सांगा. मी तर स्टार px म्हणलं, काय येईल डायग्राम तुमच्या समोर, काय येईल? सर्वांनी सांगा. हे समजलं पाहिजे ऍड्रेस कसं काम करते. स्वॅप मध्ये 2 होते, आपण एकच ऍड्रेस घेतला, एकच व्हेरिएबल घेतलाय. इथं काय येईल आता? 200 200 नाही येणार. नेक्स्ट 10 200 का वाटलं तुला? स्टार px मुळे त्याचा ऍड्रेस येईल असं. नाही नाही, px नाही, फक्त and p ऍड्रेस कधी भेटतो तुम्हाला? and नाही भेटतो ना, तो ऑलरेडी आपण इथं तुझा 200 आलेला आहे and px ने. हे वाटलंच मी इथं लिहून ठेवतो तुमचं. px ने काय भेटला तुम्हाला? 100 भेटला. and px ने तुम्हाला काय भेटला? 200 भेटला. and num1 ने तुम्हाला काय भेटला? 100 भेटला. आता सांगा, नुसतं px म्हणलं की काय भेटणार आहे तुम्हाला? 100, आणि त्याच्यावरती स्टार लावला म्हणजे ते 100 वरती जी व्हॅल्यू आहे ती मला दे. किती आहे? 100 वरती व्हॅल्यू किती आहे? 10 भेटणार. किती भेटणार? 10. बघा आता इथं अँड केलंय फक्त मी, त्यामुळे याला फक्त स्टार करतो इथं. तुम्हाला कळलं तर पाहिजे ते कशाची प्रिंट किती. प्रिंटफ मधलं याच्यातलं फक्त हे कॉन्स्टंट कॅरेक्टर्स हे केलंय नाही म्हणतात. हे बघा स्टार px 100 आला का? समजलं ना? या px म्हणलं की 100 येणार, स्टार px म्हणलं की 100 वरती जी व्हॅल्यू आहे ती मला दे, म्हणजे 100. इथपर्यंत समजलं का? आता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? हे समजलं ना? याने काय व्हॅल्यू भेटली म्हणजे 10. आणि असं इमॅजिन करा की तुम्ही स्कॅनएप मधून किती व्हॅल्यू घेतली? 10 घेतली, तर ते नाहीतर इथं 20 घेताना म्हणता नाही तर 10 कसं काय आली. ओके, आता काय करू, हे तुम्हाला एक सेंड करतो असं. आता याच्यानंतर आपल्या प्रोग्राम कडे आपल्याला स्टार्ट करू आपण.
जो करायचा होता स्क्वेअर. आता तुम्ही सांगा मला. आता मी काय करतोय, मला स्टार px ने किती भेटतंय, स्टार px ने किती भेटतंय सांगा. स्टार px ने मला किती भेटणार आहे? 10. बरोबर 10. आणि मी पुन्हा स्टार px केलं तर किती भेटणार पुन्हा? 100. 10च ना. अरे सेमच केलंय, काही चेंज थोडंच केलंय. दोनदा स्टार px केलं तर 100 कसं भेटेल? हा ओके, तू ह्या दोघांचं इंटू नाही करायचं, थांब ते करायचंय पण नंतर. आधी हे बघ. आता काय करायचंय बघ. आता हे समजलं ना तुम्हाला इथपर्यंत, स्टार px ने 10 भेटतो, स्टार px ने 10 भेटतो. मी आता यांना असं करायचं, याला म्हणायचं ब्रॅकेट मध्ये टाकायचं स्टार म्हणायचं, px म्हणायचं. ओके म्हणलं, याच्या ब्रॅकेटच्या बाहेर इंटू म्हणायचं. बघा पॉइंटरला साठी पण स्टार वापरतात आणि इंटू करायला पण स्टार वापरतात, हे लक्षात ठेवा. त्यासाठी त्याला ब्रॅकेट टाकायचं, नाही तर ते पॉइंटर होईल. आणि पुन्हा स्टार px म्हणायचं. ओके म्हणजे px किती आहे तुमचा, px किती आहे, नुसता px 100. px मध्ये व्हॅल्यू जी आहे ना ती येणार 100 वरची व्हॅल्यू मला ते 10, मग इथं 10 येणार, इथं 10 येणार. आता त्याचे पॉइंटर रेफरन्स करून त्याचं झालंय. पॉइंटर रेफरन्स करून त्याचं झालंय. मग त्याच्यामध्ये आपण आता इथं 10 आलंय, इथं 10 आलंय. मग ते आता यांचं कसं होणार, ब्रॅकेट मधलं आधी एक्झिक्यूट झालं 10 into 10 असं झालं. मग यांचं आन्सर काय येणार 100. असं केल्यानंतर असं भेटणार आहे. हे समजलं का आता? एवढं समजलं का? स्टार px into स्टार px जर आपण केलं, ब्रॅकेट टाकायचे इथं पण, तर आपल्याला इथं 10 into 10 आणि 100 असं भेटणार आहे. इथपर्यंत समजलं का? एवढं सांगा फक्त मला. मग आता Yes, आपल्याला sir. मस्त. ओके एवढं समजलं ना. आता बघा सगळ्यांना समजतंय का रे? सर स्टार पी जर का त्याला समजा आता 1000 करतो मी, कारण की तुम्ही म्हणता नाही ऍड्रेस आणि हे तुम्हाला सेम वाटायला नको म्हणून. हा बोल काय म्हणला, स्टार px संग काय? जर आपण स्टार px ला ब्रॅकेट मध्ये घेऊन त्याला अजून एक स्टार px स्टार टाकलं तर काय होईल? कुठं इथं स्टार आणि px असं म्हणतोय, आणि याला जर असं नाही ब्रॅकेट टाकलं तर म्हणतोय नाही मग? सर, एक स्टार ब्रॅकेटच्या बाहेर. एक स्टार कोणत्या ब्रॅकेटच्या बाहेरच आहे ना. ह्या ब्रॅकेटच्या बाहेर असं इथं म्हणतोय का? काही इथं म्हणतोय असं? मला चॅट मध्ये सांग, मी बघतो. चॅट मध्ये टाइप करून पाठव, मी सांग बघतो ना. बरं हे समजलंय का तुम्हाला? हे 100 कसं आलं एवढं समजलं का सर्वांना? हे बघा मी काय म्हणतोय, px ने मला 100 भेटला, स्टार px याच्यावरची व्हॅल्यू मला काढून दे. तिने 10 व्हॅल्यू काढून दिली. पुन्हा ह्या ब्रॅकेट मधलं px म्हणलं की 100, स्टार px म्हणलं की ह्या 100 वरची व्हॅल्यू मला काढून दे. मग ह्या ब्रॅकेट मध्ये 10 आला, ह्या ब्रॅकेट मध्ये 10 आला, मध्ये इंटू केलंय. आता हा पॉइंटर नाही, आता त्याचा इंटू झाला. ओके हा, एकच ऑपरेटर त्यांनी मल्टिपल कामासाठी यूज केलाय. मग तो आता याचं इथं इंटू होणार आहे, 10 into 10 100. इथपर्यंत समजलं का? आणि हा आधीच इथं जे आपण 10 100 लिहिले होते ते ऍड्रेस होते, आणि हा 100 ही व्हॅल्यू आहे, एवढं लक्षात ठेवा. ते ऍड्रेस हे समजण्यासाठी मी तिथं 100 100 1000 1000 2000 केले. हा आता हे समजलं का 100 कसा आला? हा स्टार इंटू स्टार ते px असं म्हणतोय तू? हा 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 गुड. हे बघा आता ते काय होईल मी तुम्हाला सांगतो. समजलं तुम्हाला काय म्हणायचंय. तो काय म्हणणार माहितीये का, स्टार आणि तुम्ही एक स्टार लावला, ब्रॅकेट टाकला आणि स्टार px केलं, असं जर तुम्ही केलं तर काय होईल सांगतो तुम्हाला. हे बघा तो काय म्हणणार, स्टार त्याला भेटला आणि इथं किती भेटला 100 वरची व्हॅल्यू मला काढून दे. त्याने काढून दिली तुम्हाला, किती दिली 10 दिली, आणि नंतर त्याच्यावरती तुम्ही असं स्टार लावताय 10 ला. मग तो काय म्हणतो 10
10 ह्या व्हॅल्यूला तो ऍड्रेस कन्सिडर करतो आणि तो म्हणतो 10 ह्या ऍड्रेस वरती जा आणि तिथलची व्हॅल्यू मला दे. 10 ह्या ऍड्रेस वरती जा आणि तिथलची व्हॅल्यू दे. हा तुमचा कम्प्युटर आहे, याच्यावरती तुमचे ऍड्रेसेस 0 पासून स्टार्ट होतात. कोणून स्टार्ट होतात? 0 पासून स्टार्ट होतात. आता बघा, हे महत्वाचा प्रश्न आहे तसा, तुम्हाला सांगतो. आता काय होईल, हे बघा, समजा तुमची ओएस 0 पासून स्टार्ट झाली. तुमच्याकडे कंप्लीट तुमची रॅम किती याची एवढी तुमच्याकडे साईज आहे. तुमची रॅम सपोज 4 GB आहे. 4 GB जीबी मध्ये, इथं आपण बाईट मध्येच खेळतोय. तुमची रॅम 4 GB आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये सपोज ओएस तुमची रनिंग आहे 0 पासून तर 2 GB पर्यंत. नंतर आणखीन काही तुमचे प्रोग्राम रनिंग आहेत याच्या पुढं 2 GB ते 3 GB पर्यंत सगळे प्रोग्राम रनिंग आहेत असं आपण कन्सिडर करू. म्हणजे 0 पासून तर अराउंड 3 GB पर्यंत तुमचा ऍड्रेसेस कोणत्या ना कोणत्या तरी ओएस ने ऑक्युपाय केलेले आहेत. ओके, हा, तर ओएस काय करते माहितीये का, तुमचे मल्टिपल प्रोग्राम ते असेच रन करायला सोडत नाही. तर ते काय करते, प्रत्येक ओएस ने प्रत्येक प्रोग्रामने किती जागा घेतली त्याला असं कवच टाकते की याच्या बाहेर तू जायचं नाही. त्याला डिवाइड आणि रूल असं पण म्हणतात ना, की तुझं सगळंच आहे पण तू याच्या बाहेर जायचं नाही असं म्हणायचं त्याला. म्हणजे आपला प्रोग्राम इथं आहे, त्याला फक्त एवढी मेमरी, याच्यातलं तू सगळं ऍक्सेस कर. आता मी काय म्हणतोय, मी स्टार 10 म्हणतोय, म्हणजे मला ईदालचा सपोज इथून हे स्टार्ट झालं आणि मला ईदालचा कुडालचा तरी मला ही व्हॅल्यू पाहिजे 10 नंबरच्या ऍड्रेस वरची मला व्हॅल्यू पाहिजे. मग ओएस काय म्हणणार, अरे तुझ्या प्रोग्रामला मी एवढीच जागा दिलेली, याच्या बाहेर तू जाऊच शकत नाही, याच्या बाहेर तू काही ऍक्सेस पण करू शकत नाही. मग ती काय म्हणते, माझा प्रोग्राम अशी मेमरी ऍक्सेस करायला जातोय, जो त्याचा नाहीच आहे. म्हणजे व्हायलेशन एरर येतो किंवा सेगमेंटेशन फॉल्ट येतो. ओके, व्हायलेशन एरर किंवा सेगमेंटेशन फॉल्ट असा येतो आणि तुमचा प्रोग्राम टर्मिनेट केला जातो ओएस कडून. तुम्ही अशी मेमरी ऍक्सेस करायला जाताय जे तुमचा भागच नाहीये. समजलं? हा मुद्दा समजला का? त्याच्यामुळे हे होणारच नाही. हा, आता तुम्ही एखादा असा आर्बिटरी काहीतरी नंबर घेतला आणि तो तुमच्याच ऍड्रेस स्पेस मधला असला की तुमचा जिथून स्टार्ट झाला आणि जिथे एंड होते त्याच्या आतमधलाच कुठंतरी असेल तर ते तुम्हाला ऍक्सेस होईल. हा मुद्दा समजला का? स्टार इंटू ब्रॅकेट स्टार पीएक्स समजला का? तो सर्वांना समजला? ओके, तसं करायला पण जाऊ नका. जेवढी तुमची मेमरी आहे तेवढीच ऍक्सेस करा. ओके, तर मग आता हा मुद्दा तुम्हाला समजला ना, स्टार पीएक्स इंटू स्टार पीएक्स. आता मी काय म्हणतो माहितीये का, मी इक्वल टूच्या जर राईट साइडला लिहिलं तर मला त्याची व्हॅल्यू काढून दिली जाते आणि इक्वल टूच्या लेफ्ट साइडला लिहिलं तर त्या जागेवरती ती व्हॅल्यू टाकली जाते. मग आता मी जर स्टार पीएक्स इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये स्टार पीएक्स इंटू स्टार पीएक्स असं जर केलं तर मला काय व्हॅल्यू भेटेल सांगा सर्वांनी? ते काढून टाका, आता काही गरज नाही. तर आता यांनी काय होईल सांगा फक्त, त्या स्टेटमेंटनी काय होईल? 100 तुमच्या समोर 100 व्हॅल्यू भेटेल, यांनी भेटेल. आणि ती मी कुठं तरी टाकतोय, ती कुठं टाकतोय ते सांगा मला. हे आता 1000 करा, आपण याला 1000 केलंय, याला 2000 करा. हा सांग, 100 व्हॅल्यू भेटन पण कुठं? ती 100 व्हॅल्यू कुठं असेल आता? नंबर मध्ये. येस, नम1 मध्ये ती 100 व्हॅल्यू असेल. समजतंय का तुम्हाला? बघा आता मी काय करतोय, मी पीएक्स म्हणलं मला 1000 भेटला, स्टार पीएक्स म्हणलं या 1000 वरती जी व्हॅल्यू आहे ती मला दे. ह्या 1000 वरती किती आहे? अरे इथं हा 10च या, हा आता 100 केलं तर मी. ओके, या 1000 वरती किती व्हॅल्यू आहे? 10 इंटू स्टार पीएक्स केलंय पुन्हा ब्रॅकेट मध्ये, पीएक्स मध्ये पुन्हा किती? 1000. स्टार पीएक्स म्हणजे किती? 10. म्हणजे 10 इंटू 10 1000 झालं. हे 1000 इथंच आहे आता कुठंतरी, असं इथं 1000 झालं. ओके, हा,
मी काय म्हणतो, ही 1000 व्हॅल्यू जी आहे ती px आहे ना, हा px ज्याच्यामध्ये 1000 व्हॅल्यू आहे तिथंच नेऊन टाक, तसं सांगण्यासाठी स्टार म्हणायचं. मग स्टार px ने तो इथं आला ह्या याच्या जागेवरती इथं, आणि त्याने ही 100 व्हॅल्यू 1000 व्हॅल्यू जी किती 100 झालतं ना, सॉरी हा, जी 100 व्हॅल्यू होती ती त्याने इथं नेऊन टाकली. आता समजलं काय? हे समजलं आहे का? मग आता मी नुसतं प्रिंटफ रिझल्ट इक्वल टू num1 म्हणलं की मला माझं आन्सर भेटलं पाहिजे. बरोबर आहे का? सांगा बरं. हा प्रोग्राम समजला का? रन करून बघू. नसेल समजला तर आणखीन आपण पॉइंटरला आणखीन टाइम देऊ. 100 आला रिझल्ट. आता num1 ची व्हॅल्यू काही प्रिंट करायची गरज नाही तुम्हाला. हे आन्सर समजलं का सर्वांना? झालं ते. सर्वांना समजलं आहे का?